जगातील सर्वात मोठा मेळा असलेल्या महाकुंभला प्रयागराजमध्ये थाटामाटात सुरुवात झाली आहे। देश-विदेशातील लाखो भाविक या ठिकाणी दाखल झालेत, त्यामुळे प्रयाग श्रद्धेच्या संगमात न्हाऊन निघाले। महाकुंभच्या पहिल्या स्नान पर्वात तब्बल 50 लाख भाविकांनी संगम स्नान केलेलं आहे। प्रयागमध्ये सध्या सनातन प्रेमींचा हा मेळा रंगलाय, पाहूयात। जगातील सर्वात मोठा धार्मिक महोत्सव कुंभमेळ्याला सुरुवात। प्रयागराजमध्ये महाकुंभचा दिमाखदार शुभारंभ। प्रयागराजमध्ये श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीचा संगम। उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये आजपासून 26 फेब्रुवारी असे तब्बल 45 दिवस महाकुंभ मेळावा आयोजित करण्यात आला। या महाकुंभ मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। या महाकुंभसाठी आधीपासूनच साधू संत आणि भाविक प्रयागराजमध्ये दाखल झालेत। यंदा प्रयागराजमध्ये होत असलेल्या महाकुंभला ऐतिहासिक महत्त्व आहे। यावेळी सूर्य, चंद्र, शनी आणि गुरु या ग्रहांचा दुर्मिळ आणि शुभ संयोग होतोय। हा दुर्मिळ खगोलीय संयोग याला आणखी खास बनवतोय। यंदा काय तयारी करण्यात आली आहे, पाहूया। 45 दिवस महाकुंभ मेळावा सुरू राहणार। 45 कोटी भाविक हजेरी लावणार। 4000 हेक्टरवर महाकुंभचं आयोजन। 26 फेब्रुवारी पर्यंत महाकुंभ मेळा। 2750 सीसीटीव्हीची नजर असणार। 37000 पोलीस कर्मचारी तैनात। 50,000 सुरक्षा जवान तैनात। 14,000 होमगार्ड, 10,200 सफाई कर्मचारी। दरम्यान त्रिवेणी संगमात डुबकी ही कुंभ मेळाव्याला महाकुंभात स्नान आणि उपासना केल्यानं विलक्षण पुण्य प्राप्त होतं अशी आख्यायिका आहे। 14 जानेवारीला पहिलं अमृत स्नान, 29 जानेवारीला दुसरं अमृत स्नान, 3 फेब्रुवारी तिसरं अमृत स्नान होणार। हिंदू धर्मात कुंभमेळा आणि महाकुंभ याचं पौराणिक महत्व आहे। कुंभमेळा दर 12 वर्षांनी हरिद्वार, उज्जैन, नाशिक आणि प्रयागराज या ठिकाणी होतो। ग्रहांची स्थिती आणि धार्मिक मंत्राचा जप भक्तांना आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग दाखवतो असं म्हणतात। म्हणून केवळ भारतातूनच नाही तर जगभरातून भाविक इथे येत असतात। महाकुंभ हा केवळ आध्यात्मिक सोहळा नसून समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचं कामही करतो, ज्यामुळे सामाजिक आणि सांस्कृतिक सौंदर्याची देवाणघेवाण होते। त्यामुळे कुंभ संतांसह भाविकांसाठी ही पर्वणीच असते। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।